एकीकडे सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांचं राजकीय वैर हे नाशिकच्या राजकारणातला चर्चेचा विषय असतं। कोणत्याही परिस्थितीत भुजबळ काका पुतण्याला सुहास कांदेंना पाडायचं होतं। याच प्रयत्नातनं समीर भुजबळ यांनी अजित पवार गटामध्ये बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केली। मात्र पराभवानंतर समीर भुजबळांची घरवापसी करण्यासाठी छगन भुजबळांचे प्रयत्न सुरू आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीचं महायुद्ध संपलं। आरोप प्रत्यारोपांच्या तलवारी मॅन झाल्या आणि युद्धभूमीत धारातीर्थी पडलेले योद्धे परतीच्या वाटेवर आहेत। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात काहीशी अशीच परिस्थिती आहे। छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अजित पवार गटात बंड केलं आणि शिंदे गटाच्या सुहास कांदेंविरोधात शड्डू ठोकला। मात्र पराभवानंतर समीर भुजबळांचं अजित पवार गटात पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे। सोबत होते, सोबत आहेत, सोबत राहतील। नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध कांदे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत हे राजकीय वैर इतकं टोकाला गेलं होतं की दोन्ही उमेदवार एकमेकांच्या जीवावर उठले होते। सुहास कांदेंच्या या धमकीनंतर वातावरण त्यांच्या विरोधात जाईल असा अंदाज बांधला जात होता। समीर भुजबळ यांनी भयमुक्त नांदगावचा नारा देत सुहास कांदे यांच्या विरोधात एक अनोखी रणनीती आखली होती आणि या ट्रॅपमध्ये सुहास कांदे देखील हळूहळू अडकत असल्याचं बघायला मिळत होतं। मात्र मतदारांच्या मनात काही वेगळंच होतं। नांदगावकरांनी आमदारकीची माळ पुन्हा एकदा सुहास कांदेंच्याच गळ्यात घातली। या विजयानंतर सुहास कांदेंचा विश्वास चांगलाच दुणावलाय। 2019च्या निवडणुकीत सुहास कांदेंनी 2 टर्म आमदार राहिलेल्या पंकज भुजबळांना पाडलं होतं। यावेळी सुहास कांदेंना 85,275 मतं मिळाली होती, तर पंकज भुजबळांना 71,386 मतं। 13,889 मतांनी पंकज भुजबळांचा पराभव झाला होता। पंकज भुजबळांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यंदा समीर भुजबळ मैदानात उतरले। मात्र नांदगावकरांनी सुहास कांदेंच्या पदरात 1,38,068 मतांचं दान टाकलं, तर समीर भुजबळांना 48,194 मतांवर समाधान मानावं लागलं। तब्बल 89,874 मतांच्या फरकानं कांदेंनी भुजबळांचा पराभव केलाय। त्यामुळे आता खुद्द भुजबळांनीच माझ्यासमोर यावं असं आव्हान कांदेंनी दिलंय। मी ह्या माध्यमातून परत आव्हान करतो, पुढच्या वेळेस छगन भुजबळांनी माझ्यासमोर यावं। माझ्या मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे, मी केलेल्या कामावर विश्वास आहे। आता एकच राहिले ते त्यांचे, मी ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, आदरणीय साहेबांनी यावा आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवा असं मी त्यांना आव्हान करतो। एकूणच काय तर समीर भुजबळांना अपक्ष उभं करण्याचा डाव उलटलाय। मात्र समीर भुजबळांचं राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी काकांचीच आहे। त्यामुळे लवकरच समीर भुजबळांची घर वापसी होईल असा अंदाज वर्तवला जातोय। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।